निपाणी गाव नाही, परमार्थामधलं आपलं आयुष्य गेलंय म्हणून म्हणतोय. मला काय तुमची घ्यायची नाही बरं का. फक्त एक आहे, आता कोणीतरी बोललं भगवंताच्या आयडीने, ऐका, भगवंताच्या युक्तीने जरासंधाला मारण्यात आला. भीमाने मारलं म्हणजे भीमाची ताकद आहे, पण युक्ती होती भगवंताची, म्हणून जरासंध मेला. आपल्याकडे काही युक्त्या कमी आहेत का? बाण पूर्ण असेल आता ते आपल्या युक्त्याचं काढायला नको जाऊ. भगवंताने अर्थात आपल्या युक्तीने जरासंधाला भीमाच्या ताकदीने मारलं आणि पुन्हा आता वापस आले आणि त्या ठिकाणी महाराज तो राजसूय यज्ञाला आरंभ झाला. यज्ञ महाराज त्या ठिकाणी चालू झाला आणि नेमकं सगळे भगवंताच्या पुढे पुढे करतायत. हे काही जणांना सहन झालं नाही. त्यामध्ये शिशुपाल होता. काल सांगून गेलो मी शिशुपालाची व्याख्या, लक्षात आहे ना का? पुन्हा सांगू? उद्या विचारा, आता कथे झाल्यावर विचारा. आता पुन्हा डबल तेच मी सांगत नसतो. आज त्या शिशुपालाला महाराज भगवंताचा राग आला. अरे याच्यामुळेच माझं लग्न मोडलं, यानेच नेमकं तासावर लग्न आलं होतं तेव्हा माझी बायको पळून नेली. म्हणून भर सभेमध्ये आज नेमकं हेच पांडव याला मोठे पण देत आहेत. राग आला आणि भर सभेमध्ये त्याने मला शिव्या द्यायला सुरुवात केली. किती शिव्या दिल्या? 100. जैसा शतदा दुर्वाक्य सेलीला दुर्वाक्य सेलीला सांगतात ज्ञानोबा सांगतात 100 शिव्या त्याने दिल्या. 100 शिव्यापर्यंत भगवंत काही बोलले नाही. भगवंत शिव्या मोजत होते. शिशुपाल म्हणायचा एक एक शिव्या. देवा, अरे तुझ्यासारखा या ठिकाणी अधम कोण नाही. तू म्हणले लग्नाच्या वेळी माझी पत्नी पळून गेली. नको नको ते बोलतोय आणि भगवंत ऐकून घेतात. भगवंत फक्त शिव्या मोजतात. काय? पहिली शिवी 1 2 म्हणले शिशुपाला 99 शिव्या झाल्या बरं का. आणि 100वी म्हणले तू काय माझं वाकडं करणार? 99 नाही 100वी शिवी देतो. आणि दिली शिवी. इतक्यात भगवंताने सुदर्शन काढलं आणि शिशुपालाचा वध केला. भर सभेमध्ये शिशुपालाचा वध केला आणि शिशुपालाला मारलेला आहे. ऐका, त्यानंतर पुन्हा राजसूय यज्ञाला खऱ्या अर्थाने आरंभ झाला आणि तिथे यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला काही काम दिलं होतं. प्रत्येकाला दुर्योधनाला काम दिलं होतं. आलेल्या प्रत्येक अतिथीला धान्य संपत्ती द्यायची. पॉकेटाचा कार्यक्रम त्याच्याकडे होता. कुणाकडं? आलेला प्रत्येक महाराज, प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक अतिथी, प्रत्येकाने ज्यांनी सेवा दिली प्रत्येकाला पॉकेट द्यायचं काम. आणि नेमकं महाराज त्याला वाटायचं यांचं संपावं म्हणून जास्त पॉकेट भरायचं. संपलं पाहिजे. आणि झालं काय, यांनी जास्त धन द्यावं, धान्य द्यावं. पण त्याच्या हातामध्ये अशी जादू होती, जितकं दिलं तितकं डबल मागं पडायचं. कुणाच्या? दुर्योधनाच्या हातात. भीमाकडे खातं दिलं होतं. ज्याला ज्याची आवड आहे त्याला त्याचं खातं दिलं पाहिजे. जेवणाचं खातं, म्हणून स्वयंपाक उत्कृष्ट व्हायचा. आणि प्रत्येकाची चव घ्यायची त्याला. हे मीठ कमी टाका थोडं, गोड कमी टाका थोडं, नाही का? प्रत्येकाला खातं दिलं. आणि त्यामध्ये महाराज त्या इंद्रपुरीमध्ये अर्थात त्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये, आताची दिल्ली त्या काळची इंद्रप्रस्थ नगरी, आणि तिथे महाराज ते मय नामक दानवानी बनवलेली ती नगरी होती. तिथे दुर्योधन महलातून चालत असताना पडला म्हणले पाण्यामध्ये, नाही का? जिथे पाणी नाही, जिथे पाणी आहे तिथे महाराज यांनी विचारलं पाणी आहे का? ते सैनिक म्हणले महाराज पुढे पाणी आहे बरं का. नाही पाणी नाही म्हणला. वर तो खाली तसंच चाला आणि पाण्यामध्ये पडला. झालं काय? तो पडला आणि हसलं कोण? कोण हसलं? द्रौपदी नव्हती हसली. महाराज तुम्ही नवीन सांगायला लागले. आम्ही ऐकले आयुष्य गेलं आमचं द्रौपदी हसली म्हणून. तू म्हणलं नाही हसली. हसले द्रौपदी नाही, हसला होता भीम. द्रौपदी नाही हसली. अब आज कलियुग आहे तरी देखील आपण जर समजा
गावातून एखादी स्त्री जात असेल तर 4-5 माणसं समोर बसलेली असेल तर त्यांच्या समोर ती पदर घेऊन जाते. कळते का? म्हणजे कुलवान स्त्रिया आणि त्या अशा प्रसंगाला असतील का? हसली नाही ती, हसला भीम. आंधळ्याची पोरं आंधळी, आणि त्याचा प्रतिशोध घेण्याकरता पुढे महाभारत घडलं. महाभारतासारखं युद्ध घडलं. पुढे या दशमस्कंदाच्या शेवटी सुदामाचं चरित्र येत आहे बरं का. फार गोड चरित्र आहे. हा सुदामा कोण आहे ऐका. हा सुदामा भगवंताचा मित्र आहे. मित्र. चांदीपणी गुरुकुलात राहत असताना 12 वर्ष दोघांनी बरोबर विद्या अभ्यास केलेला आहे. आणि विद्या अभ्यास झाल्यानंतर हा विद्या अभ्यास पूर्ण झालेला आहे. आणि आता दोघांनी महाराज आपल्या गुरूंना प्रणाम केला. गुरुदक्षिणेमध्ये भगवंताने आपल्या गुरुचा मेलेला मुलगा जिवंत केला. आणि मग मुलगा जिवंत केला. पुढे असं सांगतात दोघांनी महाराज त्या आपल्या गुरुकुलाचा निरोप घेतला. आणि गुरुकुलाचा निरोप घेतल्यानंतर आता आपापल्या घरी आले. हा जो होता ना, हा आताचं जे पोरबंदर आहे सुदामा तिथे राहतो. सुदामपुरी तिथे आहे. आजही तुम्ही गेला तर तिथे सुदामपुरी आहे. पोरबंदर तिथे महात्मा गांधी राहिलेत. वैष्णव जन तो तेने कहिए जे पीड़ पराई जाने. महात्मा गांधी त्यांनी जिथे निवास केला ती सुदामपुरी आहे पूर्वीची. तिथे हा राहतोय. कोण आहेत हा? भगवान शुकदेवजी परिचय करून देतात. कृष्णस्या सखा कश्चित् ब्रह्मणो ब्रह्मणीतमः विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. कृष्णस्या सखा कश्चित् भगवंताचा सखा आहे. ब्राह्मण आहे. नुसता ब्राह्मण आहे, ब्रह्मवित्तम आहे. सर्व ब्राह्मणांना पूज्य असा आहे. विरक्त इंद्रियार्थेषु प्रशांतात्मा जितेंद्रिय. विरक्त आहे. विरक्त. नियम आहे 5 घरीच मागण्याचा, 6वं घर कधी मागितलं नाही. त्याच्या पत्नीचं नाव आहे सुशीला. नावाप्रमाणे सुशीला आहे. कोण? सुशीला. तिथं बऱ्याचदा नावं असतात पण नावाप्रमाणे वागणे नसतं. माणसाचंही तसंच आहे ना. नाव गंगाधर, आंघोळ नाही महिनाभर म्हणले. नाव काय? गंगाधर. नाव ज्ञानेश्वर, नाव तुकाराम. बाजार राहून येत आणि पिऊनच येतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम येऊनच येणार. नावाचा महाराज हा अपमान आहे. नावाप्रमाणे वागणं असं. महिलांचंही तसंच आहे. नाव म्हणजे शांताबाई आणि भांडाला कुत्रीची आहे. नाव सुलोचना, पाहते मुंबई पुन्हा. दुकानात गेल्यावर ते पेढे द्या पेढे, आणि पेढे इकडे. पेढे पेढे. दुकानदाराने का पेढे द्यायचे का जोडे द्यायचे. हिचं नाव सुशीला आहे पण नावाप्रमाणे सुशीला. माहितीये तिला आपले पती गरीब आहे. आतापर्यंत महाराज तिच्या वडिलाकडे राहत होती ना. वडिलाकडे राहत असताना 15 दिवसाला एकादशी तिच्या जीवनात घडायची. जेव्हापासून इथे आली लग्न होऊन प्रत्येक दिवस एकादशी समान होता. पण कधी पतीकडे कुरकुर केली नाही. तिला सुशीला म्हणतात. नावाप्रमाणे सुशीला आहे. नाही एखादी भांडली असती, घर सोडून गेली असते. नाही, सुशीला आहे, पतिव्रता आहे. आणि सुदामदेव कधी सांगत नाही माझा मित्र कोण आहे. माझा मित्र द्वारकाधीश आहे. कधी सांगितलं नाही सुदामाने. का सांगितलं नाही माहिती का? सुशीलेला का सांगितलं नाही?
त्याला वाटलं सांगावं तर ही म्हणेल मग तुमचं मित्र एवढा श्रीमंत आहे तर मग तोळा 2 तोळा आणत का नाही म्हणले कशाला. आणि तेवढंच आपलं थोडं खाण्याचं बंदोबस्त होईल नाही का. जात का नाही तुम्ही कुणाकडे. सुशीला आहे. पण त्यांनी कधी आयुष्यात सांगितलं नाही माझा मित्र एवढा श्रीमंत आहे. आणि एक दिवस भगवंताने ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि भिक्षा मागण्यासाठी जेव्हा हा बाहेर गेलेला होता ब्रह्मविधी करण्यासाठी अर्थात ब्राह्मकर्म करण्यासाठी जेव्हा बाहेर गेलेला आहे सुदामा इतक्यात सुशीला घरी होती. सकाळची वेळ भगवंत भिक्षुकाचा वेश धारण करून तिच्या दारी आले. भिक्षां देही. ती आली बाहेर. म्हणले हे ब्राह्मणाचं घर आहे. म्हणले मग अहो आम्हीच उपाशी आहेत बाबा. तुम्हीच उपाशी. तुमच्या घरी काही नाही. अहो म्हणले माझ्या बापाकडे होते तेव्हा 15 दिवसाला एकादशी आता दररोजच एकादशी. असं म्हणले तुमच्या पतीचं नाव. म्हणले सुदामा. सुदामा. मग भगवंतच होते ना ते. त्यांनी परिचय करून दिला. म्हणजे सुदामा अहो आम्ही बरोबर होतो गुरुकुलात. त्यांचे मित्र तर फार श्रीमंत आहे म्हणले. सखा द्वारकाधीश आहेत ते. द्वारकाधीश भगवंत परिचय करून देत आहेत स्वतःचा ब्राह्मणाच्या विषयात. इतके श्रीमंत आहे तुमच्या पतीचे मित्र मिस्टर पंतप्रधान येते. पंतप्रधान श्रीमंत आहे. त्यांच्या इतका श्रीमंत जगात कोणी नाही. कोण. मित्र. मेरे प्यारे देशवासियों भाइयों और बहनों हमने बोला था कि हमारी सरकार आएगी तो हम मंदिर वही बनवाएंगे जहां बाबरी थी. तो मेरा सवाल है हमने मंदिर बनवाया कि नहीं. निपानी गांवकर मुझे जवाब चाहिए. अब ऐसे खामोश नहीं बैठ सकते. मंदिर बनवाया कि नहीं. आज तक बोलते थे राम आएंगे तो अंगना सजाऊंगे दीप जला के दिवाली में मनाऊंगे. मेरा झोपड़ी का भाग आज खुल जाएंगे. मेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे.
राम आएंगे तो अंगना सजाओ, दीप जला के दिवाली में मनाओगे, सारे जन्म के मेरे पाप धुल जाएंगे। आयुष्य गेलं होतं आपलं आतापर्यंत, आयुष्य निघून गेलं होतं। आज अयोध्येला गेल्यानंतर ज्यांनी जुनी अयोध्या पाहिली त्यांना रडू येतं हो का? कारण आज ती अयोध्या राहिली नाही जी पूर्वीची होती, जिथे मस्जिद होती आहे का, आता तिथे भव्य दिव्य राम प्रभूंचं मंदिर निर्माण झालं। आतापर्यंत म्हणत होतो आपण रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रघुकुल नंदन कब आओगे, रघुकुल नंदन कब आओगे, शबरी की डगरिया, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, बीती रे। मित्रों, भाई और बहनों, हमने बोला था मंदिर वही बनवाएंगे जहां बाबरी थी, और भी मंदिर बनवाने हैं। जैसे अयोध्या बनवाई वैसे कृष्ण जन्मभूमि को ही बनवाना है, जहां हमारे प्रभु भगवान कृष्ण का अवतार हुआ, भगवान कृष्ण ने जन्म लिया। ओ मथुरा के पीछे बहुत बड़ी मस्जिद है, वो मस्जिद हटाएंगे और भगवान द्वारकाधीश भगवान श्री कृष्ण का भव्य दिव्य मंदिर बनवाएंगे। और भाई और बहनों, हमने ये भी बोला था कि हमारी सरकार आएगी तो स्वराज्य भूषण छत्रपति शिवाजी महाराज इनका अश्वारूढ़ पुतला हम समुद्र में बनवाएंगे। पुतला बनवाया कि नहीं? बनवाना है, बनवाना है। मी काय प्रचारक नाही, मी काय प्रचार करायला आलेलो नाही। मला एक सांगायचंय, राजाच्या हातात सत्ता आहे, राजा काही करू शकतो। आणि तो राजा जर तुमचा मित्र असेल, माणसाच्या जीवनात मित्र असावा कृष्णासारखा। दुःख अडवायला उंबरा सारखा, दुःख अडवायला उंबरा सारखा, मित्र बनला मध्ये गारवा सारखा, मित्र बनला मध्ये गारवा सारखा। नाही तर तुमच्या आमच्या जीवनात येणारं संकट माणसं दोघाजवळ प्रगट करतो। एक मित्राजवळ, पहिलं मित्र आहे आणि नंतर पत्नी। मित्राला पहिले सांगतो, अरे मला जरा पैशाची अडचण आहे। मित्र लगेच देतो, कधी देतो, तू परत कधी देतो हे विचारत नाही, त्याला मित्र म्हणा। आणि ज्याला दिले त्यांनी वेळेवर दिले पाहिजे। मित्र आहे, मित्र नातं टिकवायचं असेल तर वेळेवर देणे, नाहीतर मग
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा नाही, वनव्यासारखाच नाही. मित्र आहे तो मित्र असा असला पाहिजे. सुदामा महाराज बाहेर गेलेले आहेत, हे औचित्य साधलं भगवंताने. ब्राह्मणाचा वेश घेतलाय आणि तिथे आले कुणाकडे? त्या महाराज जिचं नाव सुशीला आहे, पत्नी आहेत सुदामदेवाची. सांगतायत तुमचा पती त्याचा मित्र द्वारकाधीश आहे, जात का नाही म्हणे त्याला, सांगा काहीतरी मागायला यायला. आणि मग ती म्हणली मी कसं बोलू त्यांना, मी आयुष्यात कधी त्यांना मागे शब्द बोललेले नाही. म्हणजे तुम्ही काहीच बोलू नका, तुम्ही फक्त माझं नाव घ्या, अर्थात माझं म्हणजे कृष्णाचं नाव घ्या. तुम्ही फक्त म्हणा द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण तुमचे कोण लागतात एवढंच विचारा. ते आल्यानंतर आणि जसं महाराज सुदामदेव घरी आले तर ब्राह्मणाचा वेश घेतलेले भगवंत निघून गेले. सुदामदेव आले, आल्यानंतर महाराज पाणी दिलं, गुळाचा खडा दिला, आलेला थकवा निघून गेला. आणि मग तिने प्रश्न केला, मला एक विचारायचंय. काय काय सुशीला बोल ना. म्हटले मला हे विचारायचंय की द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण तुमचे कोण लागतात? द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण नाव ऐकलं मला डोळ्यातून अश्रू वाहू लागले. का सांगू का अश्रू आले डोळ्यातून माहिती आहे का? कारण आज भगवान श्रीकृष्ण द्वारकेचे राजे आहेत ना, त्याला कारण सुदामा आहे. म्हणाला असं कसं बोलताय महाराज, भगवंताकडे इतकी श्रीमंती आहे त्याला कारण सुदामा आहे. म्हणाला असं कसं बोलताय महाराज? ऐका, घटना अशी घडलेली आहे. गुरुकुलात राहत आहेत दोघ जण. कोण? सुदामदेव आणि भगवान श्रीकृष्ण. दोघांची मैत्री घट्ट आहे. एक दिवस भृगू नावाचे ऋषी त्या सांदीपनी गुरुकुलात येतात आणि भिक्षा मागतात. ऐका, भिक्षा मागतात. भिक्षा मागितली आणि नेमकं ज्या गुरु आई आहेत, सांदीपनी गुरु अर्थात गुरूंच्या पत्नी, भगवान कृष्णाच्या गुरु आई, सुदामदेवाच्या गुरु आई, कशासाठी? लाकडं आणण्यासाठी. किती लाकडं आणल्यानंतर मग आपण शिजवून मग खाऊ. पण त्यांना ते 2 गाठोडे लपवून ठेवले होते. आणि इतक्यात भिक्षुकेसाठी भृगू आले आणि भृगू ऋषींनी सांगितलं भिक्षाम देही. गुरु आईने सांगितलं, म्हणले घरात काहीच नाही. नव्हतं का? पण तिला वाटलं जर या बाबाला हे गाठोडं दिलं तर हे पोरं दिवसभर उपाशीच राहतील, म्हणून फुटाण्याचे गाठोडे लपून ठेवले तिने. भृगू महाराज म्हणले काहीच नाही, ठीक आहे, निघून गेले. पुढे थोड्या अंतरावर गेल्यानं त्यांनी डोळे लावले आणि अंतर्ज्ञानाने पाहिलं. अरे, थोड्या अंतरावर गेले आहेत आणि थोड्या आश्रमाच्या थोडेच बाहेर गेले, डोळे लावले आणि डोळे लावून महाराज अंतर्ज्ञानाने पाहिलं तर ते त्या गुरु आईच्या मागे फुटाण्याचे गाठोडं दिसले. हा, तिने फुटाणे होते, चणे होते, तरी मला दिले नाही म्हणून शाप दिला भृगूंनी. जो कोणी व्यक्ती हे फुटाणे खाईल तो दरिद्री होईल. आणि नेमकं त्या ऋषीचे हे शब्द झाडामागे उभा होता हा सुदामा त्याने ऐकले. सुदामदेवाने ते शब्द ऐकले. सुदामदेवाने ते शब्द ऐकले. नेमकं ज्या कोणी व्यक्तीने अर्थात हे फुटाणे जो व्यक्ती खाईल तो काय होईल? गुरु आई आत्ताच आश्रमातून ती पाहिलंय. सुदामदेवाने आताच आश्रमातून जाऊन आले. यांच्या हातात भिक्षेचं पात्र आहे, पण पात्र रिकामा आहे. ज्या अर्थी हे रिकामा पात्र आहे त्या अर्थी हे आश्रमासंबंधीच बोलत आहेत असं त्यांनी गृहीत धरलं. कोणी? सुदामदेवाने. आणि शाप दिलेला आहे, जो कोणी व्यक्ती ते फुटाणे खाईल तो दरिद्री होईल. आणि महाराज सुदामदेव आश्रमात गेले आणि गुरु आईने पाहिलं सुदामा आलाय. सुदामा, अरे बाबा, अरे बाळा, आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकासाठी लाकडं नाहीत रे. म्हटले मग जातो ना. तू एकटा जातो का? नाही, माझा मित्र आहे ना कृष्ण, आम्ही दोघं जाऊ. म्हणले मग हे फुटाणे घे. ते फुटाणे पाहिले आणि भृगु ऋषींचा शाप आठवला. कुणाला? सुदामदेवाला. त्यांनी सांगितलं मी उभं आयुष्य दरिद्र म्हणून जगेल, पण माझा मित्र बरोबर आहे. कदाचित याच्याकडे त्याला एक गाठोडं दिलंय भगवंताला आणि सुदामदेवाला एक गाठोडं दिलंय. सुदामदेवाने महाराज चालता चालता त्या भगवंताजवळचं गाठोडं आपल्या जवळ घेतलं
का गाठोडं जवळ घेतलं? कदाचित नकळत जर याने एखादी जरी मूठ खाल्ली तर माझा मित्र हा दरिद्री होईल उभा आयुष्य, म्हणून त्यांनी दोन्ही गाठोडे, तो म्हटला कृष्णा अरे हे गाठोडं माझ्याकडे दे, मी सांभाळतो दोघाचे गाठोडे, तुला कशाला कष्ट हाताला, तुला हाताला कशाला कष्ट, मी सांभाळतो. बघा मित्र कसा आहे, जीवाला जीव देणारा मित्र असावा. एक जरी घास खाल्ला तर भगवान द्वारकाधीश दरिद्री होतील, शाप भृगूंचा आहे. म्हणून महाराज त्या सुदामदेवाने ते गाठोडं घेतलं, अरण्यात गेलेले आहेत. आणि भगवंताला झाडावर लवकर चढता येत नव्हतं. कुणाला? भगवान कृष्णाला झाडावर लवकर चढता येत नव्हतं. हा सरसर चढत गेला वर शेंड्याला सुदामदेव, आणि महाराज त्याने गाठोडं सोडलं. भगवंताने पाहिलं, सुदामा बघ म्हणले तू जर माझ्या वाट्याचे फुटाने खाल्लेस तर. भगवंत म्हणले अरे तुझ्या वाट्याचे खाणार म्हणले मी का, मला तुला दरिद्री बघायचं नाही, तुला मला दरिद्री बघायचं नाही, फुटाने खाल्ली हो. हे वर भगवंत त्याच्याजवळ पोहोचेपर्यंत दोन्ही गाठोडे फसत. का खाल्ले माझ्या वाट्याचे म्हणले मला खावं वाटले, मला भूक लागली होती म्हणले. आणि मी म्हणले चल तुला गुरु ऐकून पुन्हा देईल मी काहीतरी, चल म्हणले आश्रमात जाऊ आपण. मी भलं तर मी दोन्ही गाठोडे मी उचलतो, कशाचे लाकडाचे भारा मी उचलतो, तुला कष्ट देत नाही. ऐका असा मित्र असावा. माहिती होतं जर हे शापित असणारे फुटाने माझा मित्र द्वारकाधीशाने खाल्ले तर तो दरिद्री होईल. आणि स्वतः दरिद्री झाला हो. कोण? आज त्याच्या घरी खायला काय? द्वारकाधीशाचा शब्द जेव्हा बायकोच्या मुखातून आला, द्वारकाधीश तुमचे कोण लागतात, अश्रू वाहू लागले, अश्रू वाहू लागले, रडतायत सुदामदेव. का? मी केलेला त्याग आहे, मी केलेला त्याग आहे म्हणून माझा मित्र आज राज ऐश्वर्य भोगतो. ऐका मित्र असा असा, मित्र बनव्या मध्ये वाट चुकणार नाही जीवन भर तुझी, वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्या मध्ये गारवा सारखा. सुदामदेव मित्राची आठवण रडताय. कोण आहे तुमचे ते सांगा मला. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण माझा मित्र आहे, रडत बोल माझा मित्र आहे. असं मग तुमचा जर मित्र आहे इतका दिवस मला का सांगितलं नाही? मी याकरता सांगितलं नाही सुशीला, तुझा स्वभाव मला अजून माहिती नव्हता. की तू जर म्हटली असते की मग तुमचा मित्र जर द्वारकाधीश आहे तर त्याच्याकडून काहीतरी आणा. ती म्हटली मी म्हणणारही नाही उभ्या आयुष्यात त्याच्याकडे काय, तुमच्या मित्राकडे काही मागा म्हणून. पण एक सांगते, एकदा भेटून तरी या तुमच्या मित्राला. आजपर्यंत तिने कधी आपल्या पतीसमोर असं शब्द काढला नव्हता, कधी आदेश केला नव्हता. आज आदेश केलाय पहिल्यांदा उभ्या आयुष्यात. भगवंत महाराज सुदामदेव म्हणतात तू म्हणतेस म्हणून मी जातो बरं का, का तू आयुष्यात कधी मला प्रत्युत्तर केलेलं नाही, तुझ्यामुळे जातोय. आणि मग सुदामदेव म्हणले मी जातोय, पण जात असताना देवाकडे रिकाम्या हाताने जायचं नसतं. देवाकडे रिकाम्या हाताने गेलं तर देव रिकाम्या हाताने पाठवतो. तुम्हाला सांगतोय मी, देवाकडे कधी जाताना रिकाम्या हाताने जायचं नसतं. जो रिकाम्या हाताने जातो देव त्याला रिकाम्या हाताने पाठवतो. हे सूत्र ध्यानात ठेवा. देवाकडे आणि संतांकडे जर गोशाळा असेल त्या संतांकडे तर काहीतरी त्या गायीसाठी चाऱ्यासाठी काहीतरी देऊन या. गाय आशीर्वाद दे. कळतंय का तुम्हाला? एखाद्या संतांकडे अनाथ मुलं असतील तर त्या मुलांसाठी काहीतरी खाऊ घेऊन जा, ते संत तुम्हाला आशीर्वाद देतील. ऐका, म्हणून संतांकडे देवाकडे रिकाम्या हाताने कधी जायचं नसतं. आज ती म्हटली मग आत्ता जाते 5 घरून मागून आणते. गेली महाराज. तिला मागायची सवय नव्हती. कुणाला? सुशिलेला. ज्यांना मागायची सवय नसते ना ते बोलण्यात चुकतं. जे कार्य कधी केलंच नाही ते कार्य करायचं झालं तर नाही का. ज्यांना स्वयंपाकच जमत नाही अशाने पुस्तकातून स्वयंपाक सुरू केला. शिकायला येईल का? पण येईल.
पण पुरणपोळी आयुष्यभर जमणार नाही. आता पीठ घ्या, पुरण घ्या आणि लाटा. पीठ आणि पुरण नुसतं असं 2 गोळे केले, लाटले तर होईन पोळी का? पुस्तकात लिहिलेलं नाही, गोळा करा, त्यात आत पीठ भरा, पुरण भरा आणि गोळा करा आणि मग लाटा. काही या अनुभवातून येतं. तसं मागणं, भिक्षा देखील अनुभवातून येतं. काय मागावं, कसं मागावं माहितीच नाही. गेली 5 घरी आणि एका घरी मागते पहिल्या घरी आणि मागण्यासाठी शब्द उच्चारला, अहो मला आहे ना काहीतरी द्या. काय पाहिजे म्हणले, माझे हे आहेत ना, आमचे हे त्यांच्या मित्राला भेटायला चालले. मग म्हणजे त्यांच्यासाठी माझ्या पतीच्या मित्रासाठी काहीतरी खायला पाहिजे, मग काहीतरी धान्य द्या. महाराज आपण मागायला गेलो ना, देणारा दाताही काही काही असे असतात. तोंडावर बोलतात हो. ती तोंडावर बोलली बाई. ती म्हणली, अहो माझी हे देवाला भेटायला चालली, त्यांना घेऊन जायचे काहीतरी खायला. ती आतून महाराज जोरात बोलली बाई, असं खोटं का बोलता? असं सांगा ना, खरं खरं बोला ना. तुमच्या मुलाला पाहिजे खायला, देवाच्या नावाने मागायचं, स्वतः घरी खायचं. कोण बोलते? देवाच्या नावाने मागायचं, स्वतः घरी आपल्या मुलाबाळाला खाऊ घालायचं. असं सांगा ना. मुलाबाळ, माझ्या मुलाबाळाची शपथ घेऊन सांगते, माझ्या मुलाबाळाची शपथ घेऊन सांगते, तुम्ही दिलेला कण न कण मी त्यांच्याबरोबर देवाला दे. ती म्हटली, मग जा, ते समोर उखळ दिसते ना, त्या उखळामध्ये काही साळी आहे, त्या कांडा आणि त्यातून मग पोहे, हिंदी साहित्यिक संत तांदूळ म्हणतात, तांदूळ घेऊन जा. ती महाराज तीही दरिद्री होती, गरीब होती. अर्थात तिने ते काढलं, पण ते घेण्याकरता त्याच्याकडे पात्र नव्हतं. वस्त्र होतं, तेही महाराज जाळी झाली होती, ती चाळणी झाली होती. म्हणून तिने ते पदर घेतला, 4-5 घड्या केल्या आणि त्याच्यावर ते मूठ भरून दाणे टाकले आणि त्याचं गाठोडं बांधलं, घरी आणलं आणि सांगितलं, तुम्ही बोललात ना देवाकडे जाताना रिकाम्या हाताने हे घ्या म्हणले तांदूळ. म्हणले, मग हे तांदूळ मी घेतोय म्हटले, पण आता माझ्याकडेही पात्र आहे, त्याचाही धोतर फाकलेला आहे, ऐका, अंगावर वस्त्र नाही, कपडा नाही. त्यांनी महाराज 4-5 घड्या केल्या आणि महाराज तिने ते गाठोडं बांधलं आणि असं पाठीवर टाकून सांगितलं आणि निघाले सुदामदेव कुणाला भेटायला. पण जात असताना, देवाकडे जाताना जसं रिकाम्या हाताने जायचं नसतं, तसं देवाकडे जाताना रिकाम्या मुखाने जायचं नसतं. मग देवाचं नाम घेत चालायचं. चले श्याम सुंदर से मिलने सुधा